नमस्कार. तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज. आज आपण एक यशस्वी विद्यार्थिनीकडे आलेलो आहोत, जिने तिच्या कष्टातून यश मिळवलेलं आहे आणि हे यश इतकं सहज नाहीये. तिच्या कष्टाचं फळ आज तिला मिळालेलं आहे आणि नेमकं ते यश तिनं कसं संपादन केलेलं आहे ते तिच्या शब्दांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुरैया अकबर शेख ही पैठण तालुक्यातील आखतवाडा एक गाव आहे छोटंसं. त्या गावातील एक मुलगी आहे जिनं आपलं यश संपादन केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये तिला यश प्राप्त झालेलं आहे. तर तिच्याकडनं ती माहिती आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं तिनं अभ्यास केलेला आहे आणि काय नेमकं तिच्यासाठी महत्वाचं आहे. हा नेमकं कुणाला पाहून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि कशी सुरुवात त्याची केली, अभ्यासाची म्हणा किंवा ग्राउंडची म्हणा? तर तर सुरुवात मी असंच मोबाईल मध्ये एक व्हिडिओ बघत होते. तर एक मोटिवेशनल व्हिडिओ आला मध्येच पोलीस भरतीविषयीच. तर मग म्हटलं ट्राय करून बघावा. बिलकुल. तर मग मी त्या फीड मध्ये त्या व्हिडिओ बघूनच गेलेले होते आणि मग सुरुवात झाली तसं मग काही अकॅडमी वगैरे काही नव्हती पैठणमध्ये तेव्हा. मग आम्ही रनिंग करायचो. तर बिलकुल. कुठे पण रनिंग केली मी, असं शेतात, कधी रोडनी. मग नंतर प्रॉब्लेम व्हायला लागला, त्यामुळे रनिंग बंद केली थोडे दिवस. बिलकुल. आणि मग फक्त अभ्यास ठेवायची मी चालू. आणि मग एक अकॅडमी ओपन झालेली होती पैठणमध्ये. मग आम्ही गेलो तिथं, मुलाखत वगैरे घेतली. मग 1-1.5 महिना गेली मी अकॅडमीत, पण तिथं काही शिक्षक वगैरे काही नव्हते शिकवायला. मग असं वाटलं की ते नाही होऊ शकत, त्यामुळे मी अकॅडमी सोडली आणि सेल्फ केले. मग मग माझ्यासोबत मैत्रिणी पण होत्या थोड्या अकॅडमीतल्याच. मग आम्ही आमचा ग्रुप वेगळा राहून आम्ही सेल्फ करत होतो. मग खूप दिवस अशीच प्रॅक्टिस केली. दररोज पप्पा 10-15 किलोमीटर मला नेऊन सोडायचे. मग मी तिथून बसने वापस यायचे ग्राउंड करून. परत 3:30 वाजता परत तिथून जायचे. परत रात्री 6:30-7 वाजता वापस यायचे. मग असं करून करून त्या फील्ड मध्ये मी गेले आणि झालं मग माझं सिलेक्शन. वडील तुमचे रिक्षा चालक आहेत. अनेक वर्षापासून ते रिक्षावरती उदरनिर्वाह करतायत नाही का? आणि या माध्यमातून तुमची फॅमिली चालते, बरोबर? आई तुमच्या गृहिणी आहेत. या अगोदर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे बंधू मोठे आहेत की छोटे आहेत? मोठे आहेत. यांचे बंधू मोठे आहेत आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की कष्टाच्या माध्यमातून हे सगळं यश तिनं संपादन केलेलं आहे आणि स्वतःच्या कष्टातून केलेलं आहे. जसं की ज्या पद्धतीच्या सुविधा तिला मिळायला पाहिजे होत्या त्या मिळालेल्या नाहीत किंवा अकॅडमी वगैरे पैठणमध्ये चांगल्या पद्धतीने उपलब्ध नसल्यामुळं तो देखील एक प्रकार झालेला आहे. वडिलांनी दररोज तुम्हाला नेऊन सोडायचे? हो, दररोज नेऊन सोडायचे. खरं तर ग्राउंड वरती जाताना वडील स्वतः सोबत जायचे. आता परिस्थिती फार अवघड आहे. बऱ्याचदा मुलींना शिक्षणापासून थांबवलं जातं. मुस्लिम समाजामध्ये तर तो प्रकार थोडा जास्त असताना आपल्याला दिसतोय आणि एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी असताना सुरैयानं हे यश मिळवलेलं आहे. सुरैया, तुझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेत झालेलं आहे ना? हो. इथं कोणत्या वर्गापर्यंत तुम्ही शिक्षण केलं? इथं मी 7वी पर्यंत शिक्षण. 7वी पर्यंत. त्यानंतर मी पैठणला 12वी पर्यंत नाथ हायस्कूल, श्रीनाथ हायस्कूल मध्ये. मग त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रतिष्ठान कॉलेज. नक्कीच. इथल्या शिक्षकांनी कुणी असं मोटिवेशन केलं, अशातलं काही झालंय का? तुम्ही इकडे गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे? नाही, तसला प्लॅनच नव्हता. पोलीस भरतीचा प्लॅनच नव्हता कसाच. काहीच नव्हतं. नाही. आणि वाटलं पण नव्हतं की मी होऊन जाईन पहिल्याच भरतीत. अचानक कसं वाटलं की आपण पोलीस भरतीकडे गेलं पाहिजे? सराव का सुरू केला? मग सराव तेच डोक्यात आले एक व्हिडिओ बघून की नुसतं बसण्यापेक्षा थोडंफार काही करून बघा. मग तेव्हा 12वी झालेली होती. मग त्याच्यानंतर म्हटलं बघावं करून. ऍडमिशन मी काही 3rd इयरला घेतलेलं नव्हतं. मग रनिंग सुरू केली मी तशीच. नक्कीच. तिनं स्वतः एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहून कुठेतरी स्वतःमध्ये एक आत्मभूती जागृत झाली की चला आपणही करू शकतो, आपण केलं पाहिजे. आणि या माध्यमातून तिनं तो प्रयत्न केलेला आहे आणि आज तिचं सिलेक्शन झालेलं आहे. नक्कीच आखतवाडा या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण गावाच्या मेन पेचामध्ये एक नवीन मानाचा तुरा या ठिकाणी लागलेला आहे आणि नक्कीच सुरैयाच्या या प्रवासातून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळणार आहे. सुरैया, काय सांगशील नवीन तरुण पिढी जी आता अभ्यास करते किंवा स्पर्धा परीक्षा करते, भीतीदायक वाटतं का स्पर्धा परीक्षा? काय वाटतं? नाही, जर जिद्द, मेहनत आणि चिकाटी जर असली ना तर असं कोणतंच क्षेत्र नाहीये की तिथं आपण करू शकत नाही. आता बरेच विद्यार्थी अकॅडमी जॉईन करून सुद्धा होत नाही, 7-7, 8-8 वर्ष होत नाही. आणि काही विद्यार्थी सेल्फ जरी केलं तरी पहिलेच भरतीत होऊन जातात. मग ते स्वतःवर विश्वास जर असला ना तर कोणतंही क्षेत्र असू द्या त्यात होऊन जातं. आणि पहिली गोष्ट कशी आहे, आमचं कसं छोटंसं गाव आहे, तर यात पहिली महिला जी लागलेली आहे आणि जी नोकरीला लागली ती मीच आहे पहिली. तर मग मला असं वाटतं की माझ्या नंतर सुद्धा मुलींनी करायला पाहिजे. जेव्हा मी इथं गोळा टाकत होते बाहेर, तर इथं बरेच म्हणजे लोक इथे बसायचे ना, हसत होते माझ्यावर. सगळ्यांना असं वाटलं की मी टाइमपास सुरू आहे माझा. म्हणजे होतंय नाही होतंय तो काय प्रश्न नाही,
कोणालाच वाटत नव्हतं होणार. आणि माझी तब्येत एक अशी वीक होती थोडी, तर मग कोणाला विश्वासच नव्हता बसला की मग नक्की नक्की. पण झालं माझं. आणि चांगले मार्क घेतले मी ग्राउंडला आणि लेखीला सुद्धा चांगले घेतले. कारण मी अभ्यास खूप मी 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करत होते रात्री ग्राउंड देऊन आल्याच्या नंतर. कॉन्स्टंटली आता समज तयारी करत असताना बुवा किती किती तास आणि किती वेळ अभ्यास तुम्ही केला याच्यामध्ये? स्टार्टिंगला ग्राउंडच्या अगोदर मी ग्राउंडवर जास्त फोकस केला. तरी पण 5 ते 6 तास मी एक दिवसाचा अभ्यास करायचे. आणि ग्राउंड देऊन आल्याच्या नंतर मग मी ग्राउंडला जात नव्हते. मग दिवसभर माझा अभ्यास असायचा. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचे. लेखी परीक्षा आणि ग्राउंड यामध्ये किती दिवसाचं अंतर राहतं? ग्राउंड शहर जर छोटं असलं, मुंबई पुणे वगळता बाकीचे जे जिल्हे ते छोटे आहेत, मग तिथं कसं ग्राउंड झालं की 1 महिन्याच्यात लेखी होऊन जाते. नक्कीच. मग 1 महिन्याच्यात ग्राउंड झालं आणि लेखी पण 1 महिन्याच्यात होऊन गेली. नक्कीच सुरैयाचा हा सुंदर प्रवास तिने स्वतःच्या सेल्फ मोटिवेशन मधूनच हे सगळं सुरू केलेलं आहे. आई वडिलांचे कष्ट त्याच्या पाठीमागे होतेच आणि हा सगळा प्रवास तिचा एकदम सहज नाहीये, तर तो कष्टातून होता. अनेकांनी ज्यांनी हिनवलं, ज्यांनी हसलेले आहेत, त्यांना नक्कीच हे तिचं यश खरं तर मोठं आहे आणि तिच्या आई वडिलांना देखील तिचा अभिमान आहे. पंचक्रोशीतील जे मुलं आहेत, मुली आहेत, जे अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षाची, खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी भीती असते नाही का? आता मुलींना तर त्याच्या पलीकडे दडपण असतं बऱ्याच गोष्टींचं, वेगवेगळ्या प्रकारचे दडपण आहेत. तर या मुलांना किंवा मुलींना, स्पेशली मुलींना तू काय सांगणार आहे? किंवा या सावित्रीच्या लेकी आहेत ज्यांनी अभ्यास केला पाहिजे, तर बऱ्याचदा दडपणामुळे किंवा अडचणींमुळे मुली अभ्यास करत नाहीत किंवा त्यांच्याकडनं ते होत नाही, काय सांगशील मुलींना? तर मुलींना माझं एकच सांगणं आहे की कोणतेही क्षेत्र असो, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि जिद्दीने मेहनतीने जेवढं तुमच्या ज्याने होईल स्वतःचं 100% देऊन जर तुम्ही मैदानात उतरले, तर असं कोणतं क्षेत्र नाही की तिथं अपयश येणार. सगळीकडे यश येणार. फक्त मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणतंही क्षेत्र असो, मन लावून जर अभ्यास केला, मन लावून जर ग्राउंड केलं, तर कोणत्या अकॅडमीची गरज नाही किंवा खूप पैसे बाहेर जाऊन शिकवण्याची गरज नाही, खूप पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही. जर स्वतःने मेहनत केली, जिद्द चिकाटी जर ठेवली स्वतःत, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अभ्यास करताना कसं म्हणजे किती किती वेळ करायची तू आणि कोणत्या कसं म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला किंवा कसा वेळ दिलेला आहे हे थोडक्यात सांग. सकाळी जेव्हा मी अभ्यासाला लागायचे, मी ग्राउंड करून आले का मी माझं कन्फर्म होतं 5 प्रश्नपत्रिका मी सोडवायचे. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस जेव्हा जास्त अभ्यास करू करू झोप जेव्हा येते, तेव्हा मी गणित बुद्धिमत्ता आणि रात्री मी जीके सोडवायचे. आणि नक्कीच आता मोबाईल ऍडिक्ट आपल्याला आपण पाहतो, अनेक तरुण आपल्या की किती तासन तास आपल्या मोबाईलवर निघून जातात सहज नाही का? तर तसं काही मोबाईलचा मध्ये असं आपल्याला अडचण झाली किंवा असं काही झालंय का कधी? हो, तसं खूप वेळा झालं. म्हणजे अभ्यास करता करता मी पण मोबाईल बघायचे, पण मी टाइम ठेवलेला होता की मी अर्धा 1 तासच मोबाईल बघणार, त्याच्यानंतर मी दिवसभर मोबाईल हातच लावणार नाही. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम ठरवलेला आहे किंवा मला इतका वेळच मोबाईल घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी फक्त अभ्यास करणार. त्याच्यानंतर मी मोबाईल बाजूला ठेवून द्यायचे, मग मी अभ्यास करायचे. कोणता विषय अवघड वाटायचा बरं तयारी करताना? तयारी करताना मला जीके हार्ड जायचं थोडं. गणित बुद्धिमत्ता? गणित बुद्धिमत्ता, कारण गावातल्या शाळेत आमचे शिक्षक जे होते ते खूप चांगलं गणित शिकवलं, त्यामुळे एकदा दोनदा डोळ्या खालून काढलं तर मग सोपं जायचं. म्हणजे जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी कोणते शिक्षक होते ते? आम्हाला गणिताला बिनवडे सर होते. बिनवडे सर. बघा की एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण जर मुलांना मिळालं आणि ताकदीचं जर दिल्या गेलं तर नक्कीच ते मुलं पुढे चमकतात. आज सुरैयाच्या माध्यमातून ते आपल्याला बघायला मिळते. वडील तुझे रिक्षा चालवतात, बंधू तुझा एक व्यावसायिक म्हणून एक सेतू चालवतो. काय सांगशील, या सगळ्यांची प्रेरणा पण यामागे होती ना? हो, त्यांचा पण खूप सपोर्ट होता. आणि पप्पा पण मला म्हणजे आधी तर मला ग्राउंडला जेव्हा घेऊन जायचे तेव्हा 2-3 तास मला माझं ग्राउंड होतं तिथे थांबत होते. नक्कीच. पण नंतर मग त्यांचा पण टाइमपास व्हायला लागला, मग मी थांबू देत नव्हते, ते मला तिथे सोडून वापस यायचे. मग त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. आई प्रेरणा द्यायची का थांबवायच्या, आपण केलं पाहिजे का नाही? नाही, आईची मला खूप सपोर्ट होता. आईचा पण जेव्हा मी ग्राउंड करून घरी यायचे ना, तर मला सगळं डाएट वगैरे सगळं रेडी ठेवायचे आई. म्हणजे आईची सुद्धा एक फार मोठी प्रेरणा या पाठीमागं आहे. खरं तर कुटुंबाची साथ मिळाली तर नक्कीच जीवनाचं जे जीवनामध्ये यश मिळवायचं आहे ते मिळतं. हे सुरैयाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच सुरैयाचं सिलेक्शन झालं. एक वडील म्हणून काय वाटतं की काय भूमिका राहिली तुमची आणि आज काय वाटतं की सुरैयाचं सिलेक्शन झालेलं आहे? मी सुरैयाचं सिलेक्शन झालं ना, तर माझा म्हणजे आनंद एवढा झालेला आहे का मी ते शब्दात सांगू शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट कशी माहिती का, मुलींना शिकवायलाच पाहिजे आणि घरच्या सगळ्यात मेन म्हणजे वडिलांची जबाबदारी असते. कारण कसं राहतं, दुसऱ्या मुलीला शिकवायचं म्हणजे खूप काही अडचणी असतात. समजा गावातली लोक मुलं समजा काय करणार आहे शिकवून, काय होणार आहे, हा विचार करण्यापेक्षा त्याच्या घरच्यांनी म्हणजे वडिलांनी जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
म्हणजे खरं तर समाजामध्ये आज मुलींच्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीनं एक चित्र बनवलं गेलंय की मुलींना शिकून काय होणार आहे बुवा, काय काय फलित मिळणार आहे. तर त्यापेक्षाही अकबरबाईंचं म्हणणं आहे की मुलींना शिकवलं गेलं पाहिजे आणि नक्कीच त्याचं काही ना काही चीज झाल्याशिवाय राहत नाहीये. बाई, सुरैयाची जी तयारी करून तुम्ही घेत होते किंवा एकीकडे तुम्ही तुमच्याकडे शेती नाहीये, तुम्ही रिक्षाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करता, एकंदरीत कुटुंबाची एक जबाबदारी, एक मुलांची जबाबदारी, काय यामधलं जी घालमेल व्हायची ती कशी पूर्ण करायची तुम्ही? ती म्हणजे असं आहे बरं का, तिची जी इच्छा असते, जी आता आपण कोणासाठी करतो, समजा मुलांसाठी. मुलांसाठी करतो, मग तिची जी इच्छा होती, समजा तिनं मला सांगितलं बाबा पप्पा मला हे करायचं आहे, तर मग तिला मी सांगितलं बाबा तुला करायची तुझी इच्छा आहे तर माझ्याच्याने जेवढे काही प्रयत्न होतील मी त्या पद्धतीनं तिला सपोर्ट केला. आणि घरची जी परिस्थिती आता मुलगा हाताखाली आला काही त्याच्याकडून काही मी काही असं आम्ही हँडल केलं. नक्कीच सुरैयाच्या भावाकडनं देखील खूप चांगलं तिला प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच एक सकारात्मक वेव्ह तिच्या आजूबाजूला निर्माण झाल्या आणि दृष्टिकोनातून ती एक उभा राहिलेली आहे. नक्कीच जनहितच्या माध्यमातून मी त्यांना परत एकदा एक वडील म्हणून शुभेच्छा देतो की आपण देखील आणि आपल्या परिसरातील पालकांना देखील आवाहन करू इच्छितो की आपण देखील आपल्या मुलांना शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच हा प्रवास आणि तिच्या पुढच्या प्रवासासाठी आपण आपल्या जनहितच्या माध्यमातून आपल्या सर्व टीमच्या वतीने आपण शुभेच्छा या ठिकाणी तिला देणार आहोत. आणि नक्कीच तिने पुढच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या परीक्षा आणखीन द्याव्यात आणि त्यामध्ये देखील यश संपादन करावं ही आशा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करूयात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भाने आपण लाईक, शेअर, कमेंट नक्की करून कळवा आणि जास्तीत जास्त भरती करणारी जी मुलं आहेत, तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. कारण हा प्रवास थांबता कामा नये, ही गोष्ट दुसऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. कारण एकाच्या माध्यमातून दुसरा एखादा व्यक्ती जर तयार झाला किंवा एखादा विद्यार्थी तयार झाला तर या व्हिडिओचं खरं तर आपलं फलित होईल असं मला वाटतं. जनहित मराठीसाठी मी KB शेख, माझ्यासह कॅमेरामॅन इम्रान शेख, मनपूर्वक धन्यवाद.